प्रश्न क्रमांक पहिला, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? ऑप्शन क्रमांक 3, न्याय फातिमा बीवी. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर नागेंद्र सिंग. प्रश्न क्रमांक 3, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? ऑप्शन क्रमांक 3, 1940 साली. प्रश्न क्रमांक 4, डॅश हा एकमेव संघराज्य प्रदेशात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे? ऑप्शन क्रमांक 3, दिल्ली हा एकमेव प्रदेशात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 5, सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली? ऑप्शन क्रमांक 3, सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. प्रश्न क्रमांक 6, मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? ऑप्शन क्रमांक 3, 1861 रोजी. प्रश्न क्रमांक 7, आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली? ऑप्शन क्रमांक 2, गांधीनगर या न्यायालयाने. प्रश्न क्रमांक 8, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यावयास असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपतीकडे सादर करावा लागतो. प्रश्न क्रमांक 9, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 3, राळेगणसिद्धी येथे आहे. प्रश्न क्रमांक 10, बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3, शेख मुजीब उर रहमान हे आहेत. प्रश्न क्रमांक 11, कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? ऑप्शन क्रमांक 3, ग्राम न्यायालय कायदा 2008 या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली. प्रश्न क्रमांक 12, 2 किंवा अधिक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेश यासाठी एकाच उच्च न्यायालय असलेली अशी तरतूद डॅश घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 4, 7व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली. प्रश्न क्रमांक 13, उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे? ऑप्शन क्रमांक 3, राष्ट्रपतींना आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती असते? ऑप्शन क्रमांक 2, 65 एवढे असते. प्रश्न क्रमांक 15, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 4, औरंगाबाद येथे आहे. प्रश्न क्रमांक 16, राज्यातील पहिले कायमस्वरूपी बालन्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 4, पुणे या शहरात. खालीलपैकी
कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 अरुणाचल प्रदेश. भारतीय सर्वोच्च न्यायालय डॅश या दिवशी अस्तित्वात आले? ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी 1950 रोजी अस्तित्वात आले. प्रश्न क्रमांक 19 भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? ऑप्शन क्रमांक 4 अमरावती या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 20 देशातील पहिले दिव्यांग न्यायालय डॅश या शहरात स्थापन झाले? ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 21 उच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? ऑप्शन क्रमांक 4 संसदला असतो. प्रश्न क्रमांक 22 राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? ऑप्शन क्रमांक 1 उच्च न्यायाधीश, मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय यांच्याकडून घ्यावी लागते. प्रश्न क्रमांक 23 संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्याचा हक्क आहे. प्रश्न क्रमांक 24 संसदमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? ऑप्शन क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही. प्रश्न क्रमांक 25 सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे? ऑप्शन क्रमांक 3 पुणे या विद्यापीठाला नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 26 नीरा नदी खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्यांची सीमा आहे? ऑप्शन क्रमांक 1 पुणे सातारा या जिल्ह्यांची. प्रश्न क्रमांक 27 सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? ऑप्शन क्रमांक 1 तानाजी मालुसरे यांची समाधी आहे सिंहगड किल्ल्यावर. प्रश्न क्रमांक 28 सध्या महाराष्ट्रात राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 देवेंद्र कुमार उपाध्याय हे आहेत. प्रश्न क्रमांक 29 गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 द्विकर्मक. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा खोरे आहे. प्रश्न क्रमांक 31 भारतात सुमारे 85% परकीय व्यापार कशाने होतो? ऑप्शन क्रमांक 2 सागरी मार्ग याने होतो. संसदच्या वरिष्ठ सभागृहात डॅश जागा आहेत? ऑप्शन क्रमांक 1 250 जागा आहेत. प्रश्न क्रमांक 33 भारतीय राज्यघटनेच्या डॅश कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकतात? ऑप्शन क्रमांक 2 अनुच्छेद 61 या कायद्यानुसार. प्रश्न क्रमांक 34 निळा सावळा झरा वाहत आहे विशेषण ओळखायचे आहे. या वाक्यातील विशेषण आहे ऑप्शन क्रमांक 2 निळा सावळा. प्रश्न क्रमांक 35
ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? ऑप्शन क्रमांक 4 स्नायू या अवस्थेत असतो. प्रश्न क्रमांक 36 घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 हत्ती ही आहे. प्रश्न क्रमांक 37 लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलवल्यास याचे अध्यक्षपद कोण भूषवतात? ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती भूषवतात. मुद्रा योजनेअंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते? ऑप्शन क्रमांक 3 10 लाख एवढे कर्ज दिले जाऊ शकते. प्रश्न क्रमांक 39 अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे? ऑप्शन क्रमांक 4 कापूस. राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल निभावतो. प्रश्न क्रमांक 41 एखादे विधेयक राष्ट्रपतीने मंजूर देण्यास टाळले असेल तर अशा वेळी राष्ट्रपती आपला डॅश वापर करतात? ऑप्शन क्रमांक 2 नकाराधिकार वापर करतात. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे? ऑप्शन क्रमांक 2 विदर्भ व मराठा. महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 औष्णिक विद्युत ऊर्जा यासाठी वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 44 ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो? ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक. परराष्ट्र धोरण हे कुठल्या यादी सूचीत समाविष्ट आहे? ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय. जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? ऑप्शन क्रमांक 3 स्थायी समिती. प्रश्न क्रमांक 47 राष्ट्रपती लोकसभाकरिता कोणत्या समाजाच्या 2 सदस्यांची नेमणूक करतात? ऑप्शन क्रमांक 4 ॲग्लो इंडियन. प्रश्न क्रमांक 48 भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? ऑप्शन क्रमांक 2 ग्रामपंचायत असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 49 डॅश हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 4 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नदीच्या संगमावर आहे? ऑप्शन क्रमांक 3 नरसोबाची वाडी. प्रश्न क्रमांक 51 आंतरराष्ट्रीय खारफुटी परिसंस्था संवर्धन दिन म्हणून दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 26 जुलै. प्रश्न क्रमांक 52 तहसीलदार हे डॅशवर देखरेख ठेवण्याचे कार्य करतात? ऑप्शन क्रमांक 2 तलाठीवर. प्रश्न क्रमांक 53 आगारतळा अखौरा रेल्वे प्रकल्प भारत आणि
कोणत्या देशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 1 बांगलादेश. प्रश्न क्रमांक 54. 2034 मध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? ऑप्शन क्रमांक 3 सौदी अरेबिया. प्रश्न क्रमांक 55. म्यानमारचा समाज जीवनावर कोणत्या धर्माचा प्रभाव आहे? प्रश्न क्रमांक 3 बौद्ध धर्म. प्रश्न क्रमांक 56. अबुआ आवास योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 झारखंड. प्रश्न क्रमांक 57. डॅश या फळासाठी दाब कलम वापरतात? ऑप्शन क्रमांक 3 पेरू या फळासाठी दाब कलम वापरतात. प्रश्न क्रमांक 58. शिखांचे गुरु यांच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुरु रामदास यांच्या काळात सुवर्ण मंदिराची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 59. निष्काम कर्ममठाचे उद्दिष्ट काय होते? ऑप्शन क्रमांक 1 स्त्रियांची सेवा करणे. शाहू महाराजांनी कोल्हापुरात कोणत्या सुधारणा घडवून आणल्या? ऑप्शन क्रमांक 1 अस्पृश्यता व जातिभेद निवारण हे सुधारणा घडवून आणल्या. वर्ल्ड ट्रॅव्हल्स अँड टुरिझम काउन्सिलनुसार जगात पर्यटनातून सर्वाधिक कमाई करणारे शहर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 दुबई हे शहर आहे. नर्मदा नदी खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वात जास्त वाहते? ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 63. इंडियन असोसिएशन या संघटनेची स्थापना कुठे झाली? ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता. गंगा नदीची उपनदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 2 यमुना ही आहे. प्रश्न क्रमांक 65. कॉर्पोरेशन टॅक्स हा कोणत्या उत्पादनाचे स्रोत आहे? ऑप्शन क्रमांक 2 केंद्र सरकार. प्रश्न क्रमांक 66. दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 एखाद्या बसलेल्या घडीला विचका करणे म्हणजे दुधात मीठ कालवणे. प्रश्न क्रमांक 67. सेनकाकू बेटासंदर्भात कोणत्या 2 भागात वाद सुरू आहे? ऑप्शन क्रमांक 1 चीन आणि जपान. प्रश्न क्रमांक 68. 22 डिसेंबर 1928 रोजी सर्वसामान्य राज्यघटनेचा आराखडा डॅश येथील सर्वपक्षीय परिषदेपुढे मांडण्यात आला? ऑप्शन क्रमांक 2 कोलकाता येथील सर्वपक्षीय परिषदेपुढे मांडण्यात आला. सह्याद्री पर्वत क्षेत्रात डॅश ही आदिवासी जमात आढळत नाही? ऑप्शन क्रमांक 3 गोंड. प्रश्न क्रमांक 70. गोलगंडा खान भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा. प्रश्न क्रमांक 71. भारतातील सर्वात मोठी मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 नारायणगाव पुणे या ठिकाणी आहे. मार्च 1929 मध्ये डॅश यांना राष्ट्रद्रोहाचा आरोप लावून सरकारने अटक केली? ऑप्शन क्रमांक 4 मदन मोहन मालवीय यांना अटक केले होते. प्रश्न क्रमांक 73. भारत सरकारने बालकांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. त्या योजनेचा
काय नाव आहे? ऑप्शन क्रमांक 2 धनलक्ष्मी नाव आहे. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्यात वाद संदर्भातील खटले डॅश समोर चालवले जातात? ऑप्शन क्रमांक 1 सर्वोच्च न्यायालयासमोर चालवले जातात. तुकडोजी महाराज, संत तुकडोजी महाराज यांचे खरे नाव काय? ऑप्शन क्रमांक 1 माणिक बंडोजी इंगळे हे यांचे खरे नाव आहे. प्रश्न क्रमांक 76 सायमन कमिशन समोर डॅश यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला होता? ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. अनेकतावाद हे खालीलपैकी कोणाचे मध्यवर्ती तत्त्वज्ञान होते? ऑप्शन क्रमांक 2 वैष्णव. कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 माणिक सीताराम गोडघाटे हे कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव आहे. 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद डॅश यांनी भूषवले? ऑप्शन क्रमांक 3 छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी भूषवले. प्रश्न क्रमांक 80 डॅश यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना आर्य समाज स्थापनेसाठी मदत केली? ऑप्शन क्रमांक 3 लोकहितवादी. राष्ट्रद्रोही व्यक्तींची शिक्षा डॅश या समितीशिवाय राष्ट्रपती कमी करू शकत नाही किंवा बदलू शकत नाही? ऑप्शन क्रमांक 3 संसद या समितीशिवाय. प्रश्न क्रमांक 82 2034 मध्ये फिफा वर्ल्ड कप विश्वकप कोणत्या देशात आयोजित केला जाणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया. सुभाषचंद्र बोस यांना फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कधी केली? ऑप्शन क्रमांक 3 1939 रोजी. भारतीय कामगार संघटनावर कुठल्या क्रांतीचा फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडला? ऑप्शन क्रमांक 3 रशियन क्रांती. प्रश्न क्रमांक 85 डॅश पंचायत राज व्यवस्थेतील प्रत्यक्ष ग्रामीण जनतेचे नेतृत्व करते? ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसभा ग्रामपंचायत राज व्यवस्थेतील प्रत्यक्ष ग्रामीण जनतेचे नेतृत्व करते. प्रश्न क्रमांक 86 छत्रपती शाहू महाराजांचे मूळ गाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव हे छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव आहे. प्रश्न क्रमांक 87 संघराजाच्या शासन विभागाचे संचालन नियंत्रित आणि मार्गदर्शन करणे हे डॅशचे प्रमुख कार्य आहे? ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपतीचे प्रमुख काम आहे. प्रश्न क्रमांक 88 अनुसूचित जाती आणि जमाती आणि इतर दुर्बल वर्ग यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन यासाठी डॅश या कलमाची तरतूद केली आहे? ऑप्शन क्रमांक 4 कलम 46 ची तरतूद केली आहे. धुवांवर धबधबा भारतामध्ये कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 जबलपूर या ठिकाणी आहे. ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील संत चळवळीचे धार्मिक प्रबोधनाचे आद्य प्रणेते होते असे कोणी म्हटले आहे? ऑप्शन क्रमांक 3 ग.बा. सरदार यांनी म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 91 सन 1848 साली महात्मा फुले यांनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरू केली होती? ऑप्शन क्रमांक 4 बुधवार पेठ या ठिकाणी सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 92 60 ते 90च्या मध्ये असणाऱ्या सर्व मूळ संख्या किती आहेत? ऑप्शन क्रमांक 4 एकूण 7 संख्या आहेत. प्रश्न क्रमांक 93 लांबीने खूप मोठी मंद प्रवाही आणि रुंद दऱ्यामधून वाहणारी डॅश या नदीचे वैशिष्ट्य आहेत? ऑप्शन क्रमांक 3 पातळ गंगा. प्रश्न क्रमांक समोरचा पाहूयात. भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय कुठे आहे?
ऑप्शन क्रमांक 3 कोलकाता या ठिकाणी भारतातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आहे. प्रश्न क्रमांक 95 काल सुरेश माझ्याकडे आला, तो म्हणाला, मला म्हणाला, परवा गुरुवारी माझे काका माझ्या घरी आले होते, तर आज कोणता वार आहे? प्रश्न क्रमांक 95 काल सुरेश माझ्याकडे आला, तो म्हणाला, मला म्हणाला, परवा गुरुवारी माझे काका माझ्या घरी आले होते, तर आज कोणता वार आहे? ऑप्शन क्रमांक 4 रविवार आहे. प्रश्न क्रमांक 96 बेरोजगारीचा अभ्यास करण्यासाठी नेमलेल्या समितीचे नाव काय होते? ऑप्शन क्रमांक 1 भगवती समिती. प्रश्न क्रमांक 97 समर्थ रामदासाचे संपूर्ण नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 2 नारायण सूर्याजी ठोसर हे समर्थ रामदासाचे पूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 98 स्थानिक स्वराज्य संस्था सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 राजस्थान हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 99 स्मार्ट केन प्रोजेक्ट कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 अंध व्यक्तीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 40 लोकशाही मूल्यांची जोपासना करणे हा मूलभूत अधिकार यांच्या उद्देशाचा एक भाग आहे. ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व म्हणजे न्याय व स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे लोकशाही मूल्याची जोपासना करणे हा मूलभूत अधिकारांचा उद्देश एक भाग आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 101 इला भट्ट या गांधीवादी समाजसेविका 1972 साली स्थापण्यात आलेल्या कोणत्या गैरसरकारी संस्थेच्या संस्थापक आहेत? ऑप्शन क्रमांक 1 सेवा संस्थापक आहेत संस्थेच्या. प्रश्न क्रमांक 102 अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ आवर टाइम्स या 1843 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 जस्टिन मॅकर्थी हे आहेत. प्रश्न क्रमांक 103 राज्य पुनर्रचना मंडळावर कोणते सभासद होते? ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व म्हणजे राज्य पुनर्रचना मंडळावर श्री फाजल अली, पंडित हृदयनाथ खुंजरू, सरदार के.एम. पन्नीकर हे सर्व सभासद होते. प्रश्न क्रमांक 104 खालीलपैकी कोणते माती चहा उत्पादनासाठी चांगली असते? ऑप्शन क्रमांक 1 पर्वतीय माती. अमेरिका, कॅनडा स्थित भारतीयांनी कोणती संघटना स्थापन केली? ऑप्शन क्रमांक 3 गदर ही संघटना अमेरिका व कॅनडा स्थित भारतीयांनी स्थापन केलेली संघटना आहे गदर. प्रश्न क्रमांक 106 भारताच्या GDPमध्ये पर्यटक क्षेत्राचे योगदान किती बिलियन डॉलर आहे? ऑप्शन क्रमांक 1 138 बिलियन डॉलर आहे. ग्वालियर आणि कोणते शहर युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये सामील झाले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोझिकोड आणि ग्वालियर हे शहर. मुलाला शिक्षित केल्याने एक व्यक्ती शिक्षित होतो, परंतु मुलीच्या शिक्षणामुळे संपूर्ण कुटुंब शिक्षित होते, हे विधान कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित नेहरू यांनी हे विधान केले होते. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? प्रश्न क्रमांक 109 ऑप्शन क्रमांक 3 ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य हे स्वराज्य पक्षाचे ध्येय होते. प्रश्न क्रमांक 110 खाई त्याला खवखवे या म्हणीला विरुद्धार्थी म्हण कोणती आहे खालीलपैकी? तर ऑप्शन क्रमांक 4 कर नाही त्याला डर नाही. प्रश्न क्रमांक 111 शिक्षण म्हणजे शरीर, मन व आत्मा या त्रिमध्ये जे सुप्त उत्तम आणि त्यांचा सर्वांगीय विकास असे कोणी म्हटले आहे? ऑप्शन क्रमांक 2 महात्मा गांधी यांनी म्हटले आहे. प्रश्न क्रमांक 112 महाराष्ट्रात तृणधान्य पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन डॅश या पिकाखाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 ज्वारी या पिकाखाली आहे. प्रश्न क्रमांक 113
नारायण श्रीपाद राजहंस यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन क्रमांक 3 बालगंवर्धन या नावाने ओळखले जाते. तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देईल हे कोणी म्हटले? तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे कोणी म्हटले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सुभाषचंद्र बोस यांनी म्हटले होते. देशाच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? ऑप्शन क्रमांक 3 तिसरा क्रमांक लागतो. अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर महाराष्ट्र या भागात बोलली जाते. सतकोसिया ही खगळी खालीपैकी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे? ऑप्शन क्रमांक 3 महानदी या पात्रामध्ये. प्राणिहिता म्हणून डॅश व डॅश यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 4 वर्धा व वैनगंगा. प्राणहिता म्हणून वर्धा व वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहास ओळखले जाते. नॅशनल केमिकल लॅबोरेटरी NCL कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी स्थित आहे. भारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण भारतात कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 3 हरियाणा या राज्यामध्ये भारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण आहे. मिझोरम राज्याची राजधानी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऐझॉल ही मिझोरम राज्याची राजधानी आहे. उत्तर पूर्व भारतातील सर्वात मोठे लोकताक तलाव कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर या राज्यामध्ये आहे. भारताच्या उत्तर सीमेवर कोणता पर्वत वसलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमालय पर्वत वसलेला आहे. सूर्य सिद्धांत हा ग्रंथ कोणत्या प्राचीन ग्रंथकाराने लिहिला? ऑप्शन क्रमांक 3 वराहमिहिर या ग्रंथ सूर्य सिद्धांत हा ग्रंथ या प्राचीन ग्रंथकाराने लिहिलेला आहे. गोविंद वल्लभ पंत सागर हा जलाशय कोणत्या प्रकल्पात आहे? ऑप्शन क्रमांक 2 रिहंद प्रकल्पात आहे. प्रश्न क्रमांक 26 मूळ संख्यामध्ये डॅश या एकाच समसंख्येचा समावेश होतो? ऑप्शन क्रमांक 1 प्रश्न क्रमांक 127 अंदमान समुद्रातून दक्षिण चीन समुद्राकडे जाताना कोणती समुद्रधुनी लागते? ऑप्शन क्रमांक 3 मलाक्का ही समुद्रधुनी लागते.